मित्रांनो, रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मित्रांनो, जीवन जगण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे, 3 गोष्टींची खूप आवश्यकता आहे. एक म्हणजे रोटी, दुसरं कपडा आणि तिसरं राहण्यासाठी एक छत, घर. तथापि या तिन्ही गरजा तर माणूस पूर्ण करण्यासाठी धडपडतच असतो. आणि मग ही धडपड जेव्हा चालू असते तेव्हा त्याला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कधी कधी माणूस स्वतःची काही चूक नसताना नको त्या गोष्टींमध्ये खेचला जातो आणि पदरी दुःखाचा डोंगर कोसळतो. आणि मग त्यातून काय निर्माण होतं? मनाच्या तळाशी नैराश्य निर्माण होतं. ही गोष्ट अगदी अशिक्षित माणसाच्या जीवनातही घडते आणि उच्च पदस्थ एखाद्या विद्वान माणसाच्या बाबतीत सुद्धा घडते. माणसांमध्ये त्यांच्या त्यांच्या उपजीविकेच्या साधनांनुसार फरक जरी असला तरी ही जी बाब आहे ती मनुष्य जातीमध्ये प्रत्येकाच्या जीवनात घडू शकते. असंच एक उदाहरण मी माझे स्नेही नावाचा उल्लेख मी करणार नाही, पण त्यांच्यावर जे प्रसंग आले, विद्वान माणूस छानपैकी स्वतःच त्यांचं एक ऑफिस, म्हणजे स्वतः कमवण्यासाठी दारोदार फिरावं न लागणारं त्यांचं शिक्षण सांगायला हरकत नाही. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांच्यावर जीवनात असे काही प्रसंग आले की चूक नसताना कोर्ट कचेरी, वकील, कोर्टातल्या तारखा, वादविवाद, भांडणं, या सगळ्यांमध्ये काही अपप्रवृत्तीच्या जवळच्या लोकांनी त्यांना जखडून टाकलं. लक्ष देऊन ऐका हे उदाहरण. चार्टर्ड अकाउंटंट ची प्रॅक्टिस करणारा एक विद्वान व्यक्ती हबकून गेला, थकून गेला आणि सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागली. मग मन गुंतवण्यासाठी करायचं काय? सल्ले देणाऱ्यांची तर अशा वेळेस फार गर्दी असते हो, पण स्वतःच त्यातून निघावं लागतं, बाहेर यावं लागतं. ती ताकद दैवदयेने त्यांच्याकडं होती आणि त्यांनी बासरी शिकण्याचा मनाशी एक पक्का निश्चय केला आणि सुरुवात केली. आणि त्यांचं वय होतं 60 ते 61च्या दरम्यान. केसेस चालू राहिल्या वगैरे वगैरे. प्रॅक्टिसमध्ये थोडंसं लक्ष कमी झालं, प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, कोर्ट कचेऱ्यामध्ये खेटे घालावे लागले. तथापि बासरीवरची निष्ठा कमी केली नाही. वयाच्या 60 आणि 61च्या दरम्यान एक व्यक्ती एखादी कला शिकायचं ठरवते, यालाच मी त्रिवार प्रणाम करतो. म्हणूनच सांगतो मित्रांनो, एक कोणता तरी छंद, एखादी कला, काहीतरी आपण अवगत केल्यास अशा प्रसंगांना आपण तोंड देऊ शकतो. ते बासरी शिकले, साधी नाही शिकले, तर वयाच्या साधारण 5 वर्ष बासरी शिकल्यानंतर
65 ते 66च्या दरम्यान त्यांनी त्यांचा पहिला जाहीर स्टेज शो केला. मित्रांनो, स्वतःची बासरी वादनाची कला इतकी पारंगतपणे ते शिकले की एकट्याच्या जीवावर त्यांनी स्टेज शो करून दाखवला 1.5 तासाचा. सर्व प्रकारचे राग ते बासरीवर उत्कृष्टरित्या वाजवतात. आणि मी भाग्यवान की त्यांच्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचा मला योग आला आणि तो योग मग सलग 8 ते 10 वेळा आला आजपर्यंत. आणि ते माझे चांगले एक वरिष्ठ कलाकार आणि स्नेही आहेत. यातून घेण्यासारखं एकच आहे की जितका म्हणून तुमच्या दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळेल, नैराश्य पदरी येईल, तेव्हा तुम्हाला जर एखादी कला अवगत असेल तर ती तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकते, ताकद देऊ शकते. मग ही बासरी शिकले. मग बासरीबद्दल सांगावंसं वाटतं तुम्हाला. सर्वात प्राचीन वाद्य आहे हे. जंगलामध्ये बांबूच्या झाडांना, या बांबूंना काही भोंगे आपलं घर बनवण्यासाठी पोखरायचे. आणि त्या काळी इतकी लोकवस्ती नसल्याने मोकळी हवा त्या पडलेल्या छिद्रांमधून, नैसर्गिक जी हवा वाहायची त्याच्यातून शिळ फुंकल्यासारखे आवाज त्या बांबूंच्या जंगलातून येऊ लागले. आणि मग त्या काळातला आपला आदिमानव त्याने स्वतःची चौकस बुद्धी चालवून हे वाद्य बनवलं. मग त्याला किती छिद्र असावीत हे हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती होत गेली. काम, क्रोध, द्वेष, लोभ, मत्सर असे जे काही आपले मनातल्या घाणेरड्या भावना उत्पन्न होतात, षड्रिपू ज्याला म्हणतात, अशी ती बासरीला 6 छिद्र आणि मग त्याच्यातनं येणारे सुंदर सूर. तुम्ही सुखात असा अगर दुःखात असा, खुद्द श्रीकृष्णाचं हे वाद्य तुम्ही पहा, 10 मिनिटं ऐका. बासरी वादन मोबाईलवर असेल, तुमच्या कॉम्प्युटरला असेल, एखादी क्लिप त्याची सेव्ह करून ठेवा आणि निवांत क्षणी डोळे मिटून ते ऐकून पहा. प्रसन्न वाटतं, मन हलकं होऊन जातं. तात्पर्य आज अशा गप्पा मारण्याचं, कुठल्याही दुःखाचा डोंगर आला, नैराश्य तुमच्या मनाच्या तळाशी, नका बसू देऊ. काय तुम्हाला आवड असेल त्याच्यात मन रमवा आणि शक्ती प्राप्त करून तो जो काही प्रसंग आहे स्वतःवरचा त्याला तोंड देण्याची ताकद मिळवा. प्रत्येक म्हणतात ना, एव्हरी प्रॉब्लेम हॅज इट्स सोल्युशन. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही एक त्याच्यातून निघणारा रस्ता असतोच. इतकंच मनाला समजावत राहा, मस्त राहा, हसत राहा. एखादी कला, एखादा छंद जरूर जोपासा मित्रांनो.